बीडच्या अर्धमसला गावातील एका मशिदीमध्ये स्फोट झालाय। गावातील 2 तरुणांकडून जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट झाल्याची पोलिसांची माहिती आहे। या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा पडल्यात, फरशी देखील फुटली आहे। दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। शांतता राखण्याचं बीड पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा गेल्या आहेत आणि फरशी देखील फुटली आहे। बीडच्या अर्धमसला गावातली ही घटना आहे। शांतता राखण्याचं बीड पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। बीडच्या अर्धमसला गावातल्या एका मशिदीमध्ये हा स्फोट झाला आहे। गावातल्या 2 तरुणांकडून जिलेटिनच्या साहाय्याने हा स्फोट करण्यात आल्याची माहिती आहे। या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा गेल्यात आणि फरशा देखील फुटल्यात। स्फोट घडवणाऱ्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे। शांतता राखण्याचं बीड पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आहे आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कुठली कारवाई कराल? डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनतेला मी हेच सांगतो, पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन 2-3 तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली, आरोपीला पकडले। तो आम्ही आमचं काम 100% यामध्ये करणार आहे। सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा। एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग असला पाहिजे। आपण सगळे लोक आपलं जे 2 फेस्टिवल आहे आजचा उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनतेला आव्हान आहे। धन्यवाद। याबद्दल आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी महेंद्र बुधळकर आता आपल्या सोबत आहेत। महेंद्र, स्फोटामागचं नेमकं कारण आणि घडवण्यामागचा उद्देश याबद्दल काय कळू शकलाय? सौरभ, गेवराई तालुक्यातलं अर्धमसला हे गाव आहे। रात्रीच्या 2:30 वाजेच्या सुमारास तिथं जे 2 तरुण आहेत त्या ठिकाणी पोहोचले आणि जिलेटिन जे कांड्या आहेत त्या कांड्याच्या साह्याने तो जो स्फोट आहे तो घडवून आणला होता। मात्र त्यांचा नेमका उद्देश काय होता अद्याप स्पष्ट झालेलं नाही। 2 तरुण जे आहेत त्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची चौकशी देखील सुरू आहे। मात्र स्फोट झाल्यानंतर गाव परिसरात जो आहे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। त्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत असतील, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर हे दोघेही त्या ठिकाणी धाव घेतलेले आहे आणि गावातली सध्याची परिस्थिती जी पाहता आता ती परिस्थिती निवळलेली आहे। मात्र आजचा मराठी गुढीपाडव्याचा पहिला दिवस आहे, सण आहे आणि याच दरम्यान हा स्फोट झाल्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ माजलेली होती। आता तिथं त्या ठिकाणी दोन्ही समाज जे आहे एकत्रित आहेत। पोलिसांनी त्या ठिकाणी बैठक लावलेली आहे आणि दोन्ही समाजाला जे आहे ते शांततेचं आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतात। तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये सध्या या 2 तरुणांच्या विरोधात जो आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। चौकशी अंती नेमकं काय त्यांचा उद्देश होता, कशामुळे त्यांनी जिलेटिनच्या कांड्याचा त्या ठिकाणी स्फोट केला हे मात्र कळू शकणार आहे। जर परिस्थिती जर पाहिली तर आता सध्या नियंत्रणात आहे। मात्र जिलेटिनच्या स्फोटानंतर मधली जी फरशी आहे किंवा भिंती आहे त्या भिंतींना भेगा पडल्याचं सध्या तरी दिसतंय। आता जी परिस्थिती आहे ते नियंत्रणामध्ये सध्या तर आहे आणि पोलिसांनी देखील दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन केलेलं आहे। सौरभ, महेंद्र, हे 2 तरुण नेमके कोण आहेत त्याबद्दल काही माहिती असेल आणि ती देऊ शकत असाल तर? आणि दुसरी गोष्ट, स्फोटाची वेळ नेमकी काय होती? सौरभ, हे 2 तरुण जे आहेत गावातीलच तरुण आहेत। शेतमजूर तरुण असल्याचं आता हे समोर येते आणि या परिसरात जर बघितलं गेलं जिलेटिन ज्या कांड्या आहेत त्याचा जो स्फोट आहे तो विहीर किंवा इतर डोंगराचा जो खोदकाम असतो त्यासाठी या जिलेटिन कांड्याचा वापर त्या ठिकाणी करण्यात येतो। मात्र ही जिलेटिन कांड्या नेमका 2:30 वाजताच्या मध्यरात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी का फोडण्यात आला, नेमका त्यांचा उद्देश काय होता हे मात्र अद्याप स्पष्ट नाही। आता त्यांची चौकशी सुरू आहे। चौकशी अंती या सगळ्या बाबी आता समोर येणार आहेत। सौरभ, ठीक आहे। तर बीडच्या अर्धमसला गावातल्या मशिदीमध्ये स्फोट झाला। गावातल्या 2 तरुणांकडून जिलेटिनच्या साह्याने स्फोट घडवण्यात आल्याची माहिती आहे। महेंद्र, धन्यवाद या माहितीबद्दल।